2005 पासून देशमुख साहेबांच्या विकास कोणीच केलेला नाही. ते एक कॉल प्रॉब्लेम सॉल्वचं वाक्य जे आहे ते साहेबांनाच संबोधित होते. महिलांच्या बाबतीत तर खूपच छान कामं केलेले आहेत त्यांनी, कारण की महिलांनी शब्द पण त्यांच्या पुढ्यात मांडेपर्यंत साहेबांनी सगळं केलेले आहे. कधी तुम्ही रात्रीच्या टायमाला हाक मारा, हजर होणार ते, कधी नाही असं नाही. हक्काचा माणूस आहे तो, येणार म्हणजे येणार. 24 तास त्यांच्याकडून आम्हाला उपलब्ध आहे सेवा. त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही 4 बायका कधी आमच्या अडचणीसाठी गेलो, आम्ही घरी येण्यापूर्वी आमची कामं झालेली आहेत. पाण्याची काही तक्रार नाही, लाईटची तक्रार नाही, रस्ते चांगले आहेत आणि कधीही बोलवा रात्री कधीला कधी पण येतात. आम्ही केव्हाही बोलवलं तर शाळांची म्हणजे येतात. फोन केले 100%. या भागात पाणी नाही असं कधी झालेलं नाही आणि लाईट नाही असं कधी झालेलं नाही. विश्वास आहे त्यांच्यावर आणि त्यांनी कामं केलेली आहे. त्यावर विश्वास आहे. त्यांनी खूप कामं केलीत आमच्या इथं. कधी आम्ही बोलवलं तर येतात ते. त्यामुळं आम्ही तेच निवडून यावी तशी अपेक्षा. ते ह्या भागामध्ये नगरसेवक नसताना सुद्धा आमच्या कॉलनीचे डेव्हलपमेंट त्यांनी केले. कोरोनामध्ये पण त्यांनी आमची सगळ्यांची चौकशी केली आणि त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणीही नको. ते चॅनेल गटर बांधल्यामुळे या ठिकाणी पाणी घरात जाणं टोटल बंद झालेलं आहे. त्यांनी काम मोठं केलं. अख्ख्या भागामध्ये काम केलं. त्यांनी इथं नगरसेवक नसताना भरपूर कामं केलेले आहेत. अंतर्गत रस्ते, गटरी कोणताही असा ठेवला नाही त्यांनी विकास. सगळं पूर्ण झालेलं आहे. महायुतीचं जे पॅनल आहे ते माझ्या मते कोल्हापूर शहरामध्ये हायस्ट मतांनी निवडण्याचा जनतेनं ठरवलेलं आहे. त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. ते कधी पण ते हाक मार ही येणार. काय सांगालो, काय कोण निवडून येईल? सारंग देशमुख साहेब. सारंग देशमुख सरच आहे. सारंग देशमुख साहेब. सारंग देशमुख साहेब. देशमुख 100% सारंग साहेब म्हणजे विश्वास आहे. सारंग देशमुख साहेब. आमच्या भागात सारंग देशमुख. सारंग देशमुख शिवाय कोणीही नाही. नमस्कार, सध्या आपण प्रभाग 9 मधील राजोपाध्ये नगर या ठिकाणी आलो आहोत. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात असताना या निवडणुकीचं वातावरण जे आहे ते चढाओढीचं बनलेलं आहे. सर्व गटांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक भागामध्ये फिरताना आपण तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत. त्या भागामध्ये नेमका प्रभाव कोणाचा आहे, महायुती की महाविकास आघाडी, हे आपण जाणून घेत आहोत. आज आपण आलो आहोत राजोपाध्ये नगर या ठिकाणी. या ठिकाणी काही नागरिक आहेत. या ठिकाणी बघायला गेलं तर या ठिकाणी असणारा विकास जो झालाय काय आणि विकास जर बघायला गेलं तर कोणामार्फत झालाय आणि कोण विकास करेल, काय समस्या या भागाच्या आहेत, हे आपण आज त्या ठिकाणी नागरिकांना भेटूयात आणि जाणून घेऊयात. तुमच्या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल असं वाटतं? सारंग देशमुख साहेब. का हो असं का म्हणताय? विश्वास आहे त्यांच्यावर बर, आणि त्यांनी कामं केलेली आहेत. काय कामं केले? सगळं म्हणजे आमच्याकडं काय काम शिल्लकच राहिलेलं नाही. लाईट, पाणी, सगळी कामं केली. एक आहे काम, मोठं काम आहे ते आम्हाला विश्वास त्यांनी म्हणजे सांगितले त्यांनी खात्रीनं तुम्हाला करून देतो म्हणून. 100%? 100%. तुम्हाला काय वाटतं? काही नाही, साहेबांच्या रामाने म्हणजे समस्या चांगल्या आहेत त्यांच्या आणि अनुभव पण त्यांचा चांगला सोडवतील काय समस्या? सोडवणार की सोडवले तेच आमच्या एवढा विश्वास आहे भागातल्या. तुमच्यावर? हा, विश्वास आहे. आमच्या भागातल्या त्यांनी सगळ्या सोडवल्यात. पाण्याची काही तक्रार नाही, लाईटची तक्रार नाही, किंवा रस्ते चांगले आहेत आणि कधीही बोलवा रात्री कधीला कधी पण येतात ते. आता इथे बघ, येताना बघितलं रस्ता चांगला नव्हता ना वाटत? नाही, आमच्या कॉलनी तिकडच्या भागाच्या रस्ते कधी साहेबांना बोलवा. रात्री 3 वाजता जर बोलवतो साहेब आमच्या हजर आहेत. आणि फोन बंद करून ठेवला तर? फोन करतच नाही. नाही, विश्वास आहे आमचा तेवढं साहेबांवर. आमचं कॅटरिंगचं आहे. आम्ही रात्री कधीही आलो तरी आम्हाला भीती वाटत नाही, कारण त्यांचा पूर्ण आम्हाला म्हणजे हे आहे, सुरक्षा. हा, सुरक्षा आहे. ज्यावेळेला आमच्या इथं पाणी येत होतं, गाड्या आमच्या वाहून जात होत्या, त्यावेळेला साहेबांनी आमच्या 3-3 वाजता आम्हाला सहकार्य केले आणि नळे घालून दिल्यात. त्यांनी काम चांगलं केले. आमच्या आता सगळी पाण्याचं भीती मोडल्या. नाहीतर आम्हाला रात्रभर जागा लागत होतं, वड्याचं पाणी येत होतं त्यावेळेला. आता कसं आमचं सगळं व्यवस्थित चांगलं आहे आणि साहेबांच्या बरोबर आमचं सगळं मत चांगलं आहे. काय काकी, काय सांगाल? छाया तोडकर मध्ये बरं, आम्ही केव्हाही बोलवलं तर शारंग देशमुख येतात. 100%? फोन केले की 100%. बघा, हो हो 100% येतो. 100%. आणि घरच्या सारखे आम्हाला आमचे बंधू असल्यासारखे आहेत. कधी फोन केला तर? हो, लगेच येत. होय. उचल. काय सांगाल तुम्ही एकंदरीत? साहेब म्हणजे विश्वास आहे. म्हणजे आता बघा, गावात कुठं पाणी नसते, पेपरात पण येते पाणी नसते, तर इतकं आम्हाला पण वाटते, आम्ही भरून पण ठेवतो पाणी येणार नाही उद्या, तर इथं पाणी येतेच. या भागात पाणी नाही असं कधी झालेलं नाही आणि लाईट नाही असं कधी झालेलं नाही आणि रोड पण नव्हता आधी. रोड पण आता चांगलं करून दिले आहेत. आणि या भागात फिरायला बायका एकटी फिरायला काय चाललंय सगळी ठिकाणी तुम्ही बघतो, तर आपल्याला कधी असं वाटलेलं नाहीये या भाग सुरक्षित नाहीये असं. आणि कुठं पण तुम्ही विचारा, डायना टाउन, साने गुरुजी वसाहत, या भागात सगळी सुरक्षित आहे असं मला वाटते. त्यामुळं त्यांनी चांगले आहात.
देशमुख साहेब बरं चांगले आहेत. मला एक सांगा, महिलांच्या दृष्टीने काय कामं झाली पाहिजेत आणखीन असं वाटतं तुम्हाला? ते एकच आमचं काम आहे, ते हॉलचं आम्ही बोललेलं आहे त्यांना, बर ते करून देतो, पण आम्ही विश्वासाने सांगितलेलं आहे. आता बघू. महिलांसाठी जिम काढल्या त्याच्याबद्दल काय सांगाल? चांगल्या गोष्ट आहे. आता आम्हाला माहित नव्हतं, आता आम्हाला माहिती झाली ते. आम्ही पण आधी गेलेलं नाहीये तिथे. मग आता जाऊन बघू. जाणार. आता समजले आम्हाला. मग आता समजले जातो आम्ही. काय वाटतं या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल? सारंग देशमुख, का असं वाटतंय तुम्हाला? कारण त्यांनी सगळे रस्ते वगैरे सगळे केलेले आहेत, बर सगळं कामं तेच पाहतात. कुठल्या अशा समस्या आहेत की ज्यांचं म्हणजे झाल्या पाहिजे, असं म्हणजे निवारण झालं पाहिजे असं वाटतं? काय समस्या राहिल्या आहेत अजून? तसं तर काहीच राहिलेलं नाही इथं, सगळं ते व्यवस्थित बघतात. बर कोण निवडून आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? चांदर देशमुख. का हो असं का वाटतं तुम्हाला? ते म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. कामं केली, हो करतात. समस्या सोडतील असं वाटतंय? हो सर. तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमच्या ज्या काय समस्या असेल ते सोडतील असा विश्वास आहे तुम्हाला? हो आहे. काय हो काय सांगाल, तुमच्या भागात कोणाचा प्रभाव आहे, कोण निवडून येईल असं वाटतं? देशमुख साहेब का हो असं का वाटतं? हे चांगलं, कधी आम्ही बोलवतो तेवढा येऊन कामं करतात, हे करतात. तसं काय नाही आहे त्यांचं, सगळं येऊन हे करतात, म्हणून त्यांनी निवडून द्यायचं. बरं तुम्ही काय करा, समजा आता भविष्यात एखादी काम करून घेऊन गेला तर सोडतील असा विश्वास आहे काय? नाही तसं काय, पूर्ण करून जाणार ते. 100% विश्वास आहे? हो. कुठलंही? नाही तसं काय नाही. आणि हे आमचं मिस्टरचा मित्रच आहे ते. बर काय तुम्ही पण शारंगच म्हणाल काय? हो सगळेजण तेच म्हणाले, का हो असं काय? हो, त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी खूप कामं केलीत आमच्या इथं. कधी आम्ही बोलवलं तर येतात ते. त्यामुळे आम्ही तेच निवडून यावीत अशी अपेक्षा आहे. काय असं कुठलं कामं राहिलेत किंवा कामं व्हावी असं वाटतंय का त्यांच्याकडून? आमच्या इथे एक सांस्कृतिक हॉल इथं व्हायला पाहिजे, एवढं मागणी आहे तुमची? एवढीच मागणी आहे. बाकी आणि काय महिलांसाठी असं काय बाग म्हणा, योगा वर्ग वगैरे असं? योगा वगैरे आमच्या भागात व्हावी असं आहे. आणि बाग बगीचा पण छोट्या लहान मुलांना तिथं पाहिजे, एवढी अपेक्षा आहे, बाकी काय नाही. काय वाटतंय कोण निवडून येणार? देशमुखच यायला पाहिजे. देशमुखांचा प्रभाव दिसायला लागला इथं. नाही, त्यांनी कामं भरपूर केलेत आमच्या प्रभागामध्ये. आमचे मिस्टर वारले तेव्हा सुद्धा त्यांनी मला भरपूर मदत केली. मुलग्याच्या इंजिनिअरिंग साठी त्यांनी लेटर दिलं लिहून, स्वतः घरी आणून दिलेलं फी माफीसाठी. त्यामुळे देशमुखच आले पाहिजे असं वाटतंय. होय. बरं आता तुमच्या भागामध्ये मी सध्या फिरतोय आणि लोकांची मते जाणून घ्यायला आलोय की कुणाचा प्रभाव आहे तुमच्या दृष्टीने, काय वाटतंय कुणाचा प्रभाव आहे? 100% सारंग साहेबांचा. असं का वाटतंय तुम्हाला? त्यांनी काम मोठं केलंय. बर अख्ख्या भागामध्ये काम केलंय. हा. अख्ख्या भागामध्ये त्यांनी काम 1 नंबर केले. आज सुद्धा म्हणतात काय काम असलं सांगा, मी करतो. बर आणि लोकांची एक चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. मग तुम्ही एखाद्या समस्या कुठल्या घेऊन गेला सोडतील असं विश्वास 1 मिनिटात काय अडचण नाही. बर प्रश्न सांगायला सोडवतात, असं काही नाही. आमची इथे गटर केली, रस्ता केला, आणि कुठलं काय सांगा, घरगुती प्रश्न असला तर सोडवतात. 1 नंबर. आता गेले 15 वर्ष ते या ठिकाणी नगरसेवक आहे, आता कुठे परिवर्तन व्हावं असं वाटत नाही का? काय नाही परिवर्तन. कामाचा माणूस आहे. आम्ही 100% काम, काय आहे प्रश्नच नाही. आणि 100% निवडून तेच येणार. आणि त्याच्याबरोबर त्यांचे जे सहकारी जे आहेत, त्या माधवी पाटील असतील, संजय सावंतचे मिसेस असेल, आणि ते रिंकू असेल, ती पण येणार निवडून. असं अगदी मी खात्रीने सांगतो आणि अनुभव म्हणून सांगतो. ते ह्या भागामध्ये नगरसेवक नसताना सुद्धा आमच्या कॉलनीचे डेव्हलपमेंट त्यांनीच केली. इतकी सुंदर केली की प्रश्नच नाही. त्यांचा भाग असा त्यांनी केला असतो, त्यांचा भाग नसताना सुद्धा आमचे कामं त्यांनी केलेले आहेत. काय वाटतंय तुमच्या भागात कुणाला तुम्ही निवडून देणार? सारंग देशमुख साहेब. का हो? ते आमचे घरातले आहेत. एवढा विश्वास आहे निवडून हो देतील? हो, कारण त्यांनी जी कामं केलेली आहेत की नाही, ती आम्ही कोणत्याही प्रकारे न सांगता त्यांनी पाणी, लाईट, पाणी सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. त्याशिवाय महिलांसाठी आज त्यांनी कामगिरी मोठी केलेली आहे. ते तिथं जिम काढलेलं आहे, ते महिलांसाठी आहे फक्त. त्यानंतर त्यांनी आणखीन कामं केलेली आहेत, ती बरीच चांगली कामं केलेली आहेत. ग्रंथालय म्हणा, आज ह्याचं काम, आरोग्याकडे लक्ष ठेवून काम केलेलं आहे. अशा सगळ्या प्रकारची कामं त्यांनी जाणीवपूर्वक न सांगता केलेली आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही 4 बायका कधी आमच्या अडचणीसाठी गेलो, आम्ही घरी येण्यापूर्वी आमची कामं झालेली आहेत. समजा इथं पाण्याची लाईन मोडलेली आहे, तुटलेली आहे, त्याच्यासाठी आम्ही गेलो तर त्यांनी आम्ही घरी येण्यापूर्वी ते दुरुस्त करायला माणसं पाठवलेली आहेत. एवढं काळजीपूर्वक ते आमची कामं करतात. सामान्य माणसांची, महिलांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांची त्यांनी काळजीपूर्वक कामं केलेली आहेत. म्हणून ते आमच्या घरातल्यासारखे आहेत.
आणि म्हणून ते निवडून यावे. बरं काय हो आजी, काय वाटतंय की तुमच्या भागातनं कोण निवडून येईल? शारंग देशमुख शिवाय कोणीही नाही. का हो असं का वाटायला, एवढा विश्वास का? हो, 18-19 वर्ष मी आल्यापासून बघते की नाही, बर आमचा हा भाग नव्हता म्हणजे त्यांच्या ह्याच्यात, हम्म. तरी पण माझा मुलगा गेला, तुमचं काम करणार म्हणजे करणार, बर असं करून त्यांनी कामं केली, गटारीची केले, हा. हे कामं केलेत. हा. कुठं पाणी जर तुंबलेलं असलं आम्ही जाऊन सांगितले तरी ते लगेच दुसऱ्या दिवशी माणूस पाठवणार. गटारीतून ते पलीकडे गटारी बघा आमच्या किती हे आहेत, तर आज जरा आम्ही जाऊन सांगितले की लगेच काम होतात. आणि खात्रीचे 100% 1000% खात्रीचे माणूस. कोरोनामध्ये पण त्यांनी आमची सगळ्यांची चौकशी केली आणि त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणीही नको, कोणीही म्हणजे कोणीही नको. बरं काय हो, तुमच्या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकतो असं विश्वास आहे? आमच्या भागाचा विकास सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करू शकत असेल तर सारंगधर देशमुख हे या ठिकाणी या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतील असं वाटतंय. होय. काय कुठल्या पद्धतीचा विकास केला आहे त्याने असं म्हणणं? या ठिकाणी आम्हाला मोठं चॅनेल गटर या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे. हे चॅनेल गटर ज्यावेळी नव्हतं त्यावेळी पावसाचा पूर्ण जो पाण्याचा लोंढा जो येत होता या घरात जात होता, बऱ्याचशाच लोकांच्या घरात जात होता. ते चॅनेल गटर बांधल्यामुळे या ठिकाणी पाणी घरात जाणं टोटल बंद झालेलं आहे. त्यामुळं साहेबच या ठिकाणी व्यवस्थित या भागचा विकास करू शकतील असं आम्हाला वाटतंय. काय वाटतंय तुमच्या भागात कोणाला, म्हणजे कोणाचा प्रभाव जास्त आहे? आमच्या भागात सारंगधर देशमुखांचा. का हो? त्यांनी इथं नगरसेवक नसतानाही भरपूर कामं केलेले आहेत. अंतर्गत रस्ते, गटरी, बसची सोय, त्यामुळे आम्हाला रोड वाटतं. काय म्हणजे आता आणखीन काय विकास या भागात झाला पाहिजे असं वाटतं? अजून थोडेफार फक्त अंतर्गत रस्ते आणि ही मोठी गटर केल्या त्याला काहीतरी सुरक्षा करायला पाहिजे, जरा धोकादायक वाटत्या. बर काय वाटतं तुमच्या भागात कोणाचा प्रभाव जास्त आहे आणि कोण निवडून येईल असं वाटतं? ते काय गेली 20-25 वर्ष सारंगधर देशमुख साहेबांचं हे आहे. त्यानंतर भरपूर कामं त्यांनी इथे केलेली आहेत. आमच्या मंडळाला पण भरपूर त्यांचं पहिल्यापासून सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर रस्ते, गटर भरपूर कामं इथं केलेली आहेत. आता आम्हाला हॉल पण करून देतो म्हणल्यात प्रसाद मंडळाला. काय आणखीन असं कुठली कामं राहिली असं वाटतंय का तुम्हाला? काय अशी काम करण्यासारखं असं काय राहिलेलं नाही, सगळं बऱ्यापैकी करून दिलेलं आहे त्यांनी. हो, त्यामुळे त्यांची इथं वर्चस्व आहे आमच्या भागात. पुढं विश्वास आहे काय की ते आणखीन देखील कामं करू शकतील? 100% गेली 5-10 वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम होता इथं. वरती भागात पाणी येत नव्हतं, चढतीला घर असल्यामुळे पाणी हे होत नव्हतं. आता पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. संध्याकाळी पण पाणी येते, सकाळी पण पाणी येते. काय वाटतं या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल असं? सारंगधर देशमुख. का असं का विश्वास? कारण की त्यांना काय एखादा कॉल केला जर तर दुसरा कॉल करता म्हणजे केलं नाही तरी चालेल असं त्यांची काम आहे. रस्त्याची कामं असू दे, गटरीची कामं असू दे, न सांगता त्यांनी केलेले आहेत काम खूप. बरं, असं म्हणजे आणखीन काय कामं महिलांच्या बाबतीत व्हावी अशी तुम्हाला वाटतं? महिलांच्या बाबतीत तर खूपच छान कामं केलेली आहेत त्यांनी, कारण की महिलांनी शब्द पण त्यांच्या पुढ्यात मांडेपर्यंत साहेबांनी सगळं केलेले आहेत. बर, मला एक सांगा की आता ह्या भागामध्ये कुठल्या पद्धतीचा विकास अजून करायचा राहिलेला आहे? कोणताही असा ठेवला नाही त्यांनी विकास, सगळं पूर्ण झालेले आहेत विकास त्यांचे. सारंगधर देशमुखांनी सगळे केलेले आहेत. बरं, काय वाटतंय तुमच्या भागाचा विकास कोण चालला पाहिजे त्यांना? आमच्या भागाचा विकास म्हणजे कसा आहे, गेले 2005 पासून देशमुख साहेबांचा विकास कोणीच केलेला नाही. मी 1990 इथं राहायला आलो, त्यावेळेला मला ओसाड माळ होता. त्यानंतर प्रभागाची रचना मोठी होती, त्यामुळं माझी नगरसेवकांना काही करता आलं नाही. खरं देशमुख साहेबांच्या ताकदीनं किंवा हिने त्यांनी आपल्या स्वखर्चानं बजेट आणून इथं भागाचा विकास केला. आणि दुसरं म्हणजे त्यांनी 2005ला एक वाक्य काढलेलं, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्वचं वाक्य बाकीचे नाही सगळ्यांनी हे केलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचा बोधवाक्य झालं. खरं ते देशमुख साहेबांशिवाय कुणाला ते वाक्य हे होत नाही, अनुसरण होत नाही. का तर कधी रात्री 12-1 वाजता फोन करा, ते उचलणार, म्हणून त्यांनाच ते वाक्य शोभते, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. बाकीच्यांना कुणाला मला वाटत नाही की ते होईल. बाकीचे म्हणतात एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, खरं ते देशमुख साहेबांनीच काढलेलं वाक्य आहे ते 2005ला, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. आणि त्याचं त्यांनी आतापर्यंत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्वचं अनुसरण केलेलं आहे सगळ्यांना. तुम्ही आता भागात प्रत्येक ठिकाणी फिरा की सगळं सांगतील, महिला वर्ग असेल किंवा जेंट्स असेल, की साहेबांना कॉल केला की साहेब उचलतात. ते एक कॉल प्रॉब्लेम सॉल्वचं वाक्य जे आहे ते साहेबांनाच संबोधित होते, सूट होते. बरं, आता काही ठिकाणी असं असते लोक विकास बघून मत देतात,
व्यक्ती बघून त्या ठिकाणी दोन्ही देखील समसमान वाटतं, त्याबद्दल काय सांगाल? काय नाही, त्यांनी सगळं केल्यामुळे माणसं त्यांच्या बाजूनच जाणार. बर आणि महायुतीचं जे पॅनल आहे ते माझ्या मते कोल्हापूर शहरामध्ये हायस्ट मतांनी निवडण्याचा जनतेनं ठरवलेलं आहे. की प्रभाग क्रमांक 9चं जे पॅनल आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेने हायस्ट मतांना आणायचं हे प्रभागातल्या जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे इथं दुसरं काय होणार नाही. चारही महायुतीचे उमेदवार हायस्ट मतांनी निवडून येतील. बरं, काय वाटतंय तुमच्या भागामध्ये कोण निवडून येईल असा विश्वास? सारंगधर देशमुख साहेब. असं का वाटतंय? कारण त्यांनी म्हणजे सगळी भरपूर कामं केलेली आहेत. म्हणजे आता आमचं 25 वर्ष झालं हॉलचं काम पेंटिंग होतं, ते पूर्ण झालं. परत गटर, लाईट, पाणी सगळं व्यवस्थित केलेलं आहे. हो. काय वाटतंय कोण निवडून येईल? प्रभाव कोणाचा येईल? देशमुख साहेब. असं का? त्यांनी रस्त्याचं काम केले, जिमचं मेन म्हणजे महिलांना हे केलंय, जिमचं उपलब्ध करून दिले. तेव्हा तुम्ही लाभ घेताय काय? आता अजून सुरू व्हायचंय, बर. करणार. पण त्यांनी मोफत जिम ठेवल्या महिलांसाठी, होय, त्याच्याबद्दल काय सांगाल? चांगलं केलंय त्यांनी काम. म्हणजे घरात एक प्रकारे हे होतं, त्यांना महिलांना हे करून दिलं. चांगलं बद्दल काय सांगाल? काय कोण निवडून येईल? सारंग देशमुख सरच येते. का हो? भरपूर त्यांनी काम इकडची केले. एखादं काय असं काम आहे की जे राहिले बाबा करायचं आणि ते करतील असा विश्वास आहे? नाही, सगळी कामं झालेली झाली. त्यांनी जागाच ठेवलेली नाही, काम म्हणजे केलेत त्यांनी. बरं काय वाटते कोण निवडून येईल तुमच्या भागात? सारंग देशमुख साहेब. का हो असं? काय आम्हाला खात्री आहे, बर 100% खात्री आहे. काय म्हणजे? त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. कधी तुम्ही रात्रीच्या टायमाला हाक मारा, हजर होणार ते. कधी नाही असं नाही, कधी हाक मारा, कधी हाक ते मारा. आपल्या ह्याच्यातलं नाही असं, ते कधीच असं काही म्हणत नाही. ते कधी पण ते हाक मार, कधी येणार ते. तुम्ही फोन केला की हक्काचा माणूस आहे तो, येणार म्हणजे येणार, तेच येणार. होय 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 होय. काय म्हणताय? 24 तास त्यांच्याकडून आम्हाला उपलब्ध आहे सेवा अगदी. आणि गरज वाटली आणि कॉल समजा बंद असेल तर असं कधी वाटतंय का? त्यांनी आपल्या मित्रांकडे वगैरे ते काम ते करून घेणार, देणार काम करून. मग ते आपल्या त्यांचे आर्टिस्ट जे कोण त्यांच्या असतात ना मित्र वगैरे, ते त्यांना पाठवून ते काम त्यांना करायला लावणार, ते करणार काम ते. बरं काय मला सांगा, आता काय राहिलेत काम जी वाटते तुम्हाला व्हायला पाहिजे असं काय? आता बऱ्यापैकी झालेले, आता हॉलचं तर आता होणारच आहे. मेन तेच प्रॉब्लेम होता. आता ते पण आता कार्य होणार आहे, त्यामुळे आता काय निधी मंजूर झालेला आहे, ते होणार का? होणार का? म्हणजे काम राहिले असं वाटतंय कुठलं? शाळेमध्ये सुद्धा काही नाही. असं हे आहे, काय ते? शाळेमध्ये सुद्धा त्यांच्या खूप म्हणजे आनंद वाटतोय मुलांना. बर. खूप शाळा सोयीस्कर आहे, सगळी मुलांना, विद्यार्थ्यांना काही कशाची भीती नाही, चिंता नाही, कधी काही नाही. शाळा सुद्धा खूप चांगली आहे त्यांची. असं.